नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल पेट्रोल इंडिया मराठीमध्ये. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे किया कॅरेन्स पेट्रोल 1.5 लिटर. ही प्रीमियम ऑप्शन मॉडेल आहे. तर याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम वाटले किंवा ज्या गोष्टी चांगल्या होऊ शकत होत्या त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. तो चला करूया व्हिडिओ स्टार्ट. सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे हेडलाईट. याच्यामध्ये हेडलाईट खूपच वीक दिलेत. याच्यामध्ये हॅलोजन हेडलॅम्प तुम्हाला मिळतात, ज्याच्यामध्ये 55 वॉटचा हॅलोजन लॅम्प आहे, पण त्याचा जो थ्रो आणि स्प्रेड आहे तो खूपच खराब आहे. तर मी याला अपग्रेड केलं आहे LED लॅम्पनी. मी LED बल्ब याच्यामध्ये टाकलेत जे 150 वॅटचे, म्हणजे 75 वॅटचे. तर त्याचा स्पीड मला चांगला मिळतो आहे आणि जो थ्रो आहे तो पण खूप चांगला आहे. पण याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की मेरा लोवेस्ट सेटिंगवर ठेवलं आहे तरीसुद्धा तो पुढच्याच्या डोळ्यावर जातो. तर मे बी माझं सेटिंग चुकलं असेल तर मी ट्राय करेल त्याला परत सेट करायचा. पण मला असं वाटतं की जर कंपनीनी जर 5-6 हजार एक्स्ट्रा केले याच्यामध्ये इन्व्हेस्ट, तर चांगलं लाईट ते देऊ शकतात. जर मी बाहेर स्पेंड करणारच आहे लाईटवर पैसा, तर मी कंपनी जर मिळालं मला इनबिल्ड तर मी का नाही घेणार. तर 5-6 हजारासाठी कॉस्ट कटिंग करणे मला सेन्सिबल वाटत नाही. तर हा पॉईंट नक्कीच कंपनी चांगला करू शकते. आता जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे. माझा पुढचा पॉईंट आहे तो तुम्हाला कार बघितल्यावर लक्षात येईल. ही कार मोठ्या साईजची आहे, MPV कार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे टायर साईज मिळतो तो मिळतो 15 इंचाचा. तर हा प्रॉब्लेम असा आहे की मी पेट्रोल कार घेतली म्हणून मला याच्यात 15 इंचेसची मिळतात. पण जर मी हीच कार प्रीमियम ऑप्शनमध्ये डिझेलमध्ये घेतली असती तर मला याच्यात 16 इंचाचे व्हील्स मिळाले असते. तर मला वाटतं ही पण गोष्ट कंपनी चांगली करू शकते. मला हे कळलं नाही कंपनीनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये हा भेदभाव का केला. कारण बरेचदा लुक्स मॅटर करतात. आता मी अशातला माणूस नाही की आता या गोष्टीसाठी 30,000 रुपये बाहेर स्पेंड करून टायर चेंज करेल किंवा ऑल व्हील्स चेंज करेल. तर मे बी कंपनी हे चांगलं करू शकली असती. आता वळूया पुढच्या प्रॉब्लेमकडे. हा नक्कीच प्रॉब्लेम आहे. बिकॉज आपण 13 लाखाची कार घेतो आणि त्याच्यात हॉर्न तुम्हाला असा मिळाला तर तुम्ही काय म्हणाल. जे टेस्ट ड्राईव्ह व्हेकल होतं त्याच्यामध्ये ड्युअल हॉर्न होता, पण जेव्हा मी गाडी परचेस केली तेव्हा त्याच्यात त्यांनी सिंगल हॉर्न दिला. त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो खूपच लो आहे. तर इथे नक्कीच ड्युअल हॉर्न असतं तर चाललं असतं. मे बी तुम्हाला आता वाटतंय खूप मोठ्याने वाजतंय, पण जेव्हा तुम्ही बाहेर गाडीवर रस्त्यावर चालवता तर लोकांना ऐकूच जात नाही, लोक बाजूलाच होत नाही याच्यामध्ये. तर आय थिंक हा हॉर्न तर चांगली देऊ शकले असते. हे तुम्ही ऐकू शकता. हा असा मोठा वाटतो, पण जेव्हा ॲक्च्युअल रोडवर तुम्ही जाल तर हा नक्कीच फार कमी आहे. आता वळूया पुढच्या गोष्टीकडे, जी मला ॲक्च्युली आवडली आहे पण तरी नाही आवडलेली. सो तो आहे याचा इंटिरियर कलर. याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन मिळतं ग्रे कलर, बेज कलर आणि ब्लू कलरचं. हा जो पार्ट आहे हा ब्लूइश आहे, हा ब्लॅक आहे आणि हा बेज कलर आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की हा मेंटेन करायला कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, एकाही ठिकाणी सॉफ्टटच मटेरियल नाही आहे. आता माझी 5-6 दिवसच जुनी गाडी आहे, पण इथे डाग पडले. हे साफ करायला नक्कीच सोपे असतील, पण एव्हरी टाईम डाग पडला की पुसत बसणं हा नक्कीच वेस्ट ऑफ टाईम आहे. तर मे बी कलर दुसरा असू शकतो किंवा किंवा सॉफ्ट मटेरियल इथे होऊ शकले असते यूज. तर कंपनी याच्यावर पण काम करू शकते, बट आय थिंक कॉस्ट इन्व्हॉल्व याच्यामध्ये म्हणून त्यांनी केलं नसेल. आता वळूया पुढचा प्रॉब्लेम, जो मला वाटतं की 13 लाखच्या कारमध्ये तुम्ही नक्कीच एक्सपेक्ट कराल की तुम्हाला चांगला मिळावा. पुढचा प्रॉब्लेम आहे याचा डेकचा किंवा ऑडिओ सिस्टमचा. तर ऑडिओ सिस्टममध्ये तुम्हाला जो याच्यात डिस्प्ले मिळतो तो खूप चांगला आहे, तो खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे. या जो टच आहे तो खूपच रिस्पॉन्सिव्ह आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले हे दोन्ही वायरलेस मिळतात. पण तुम्ही याच्यापेक्षा वरच्या मॉडेल्समध्ये जाल तर ते तुम्हाला वायर्ड आहेत. तर ही पण गोष्ट थोडी अटपटी, पण ठीक आहे, माझा फायदा आहे याच्यामध्ये म्हणून मी जास्त याच्यावर रेज नाही करणार. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये 6 स्पीकर असूनही त्याचा आउटपुट फारच खराब आहे. म्हणजे तुम्हाला एक्सपेक्ट करा की 13 लाखाची गाडी आहे तर चांगला मिळायला पाहिजे, तर तसं याच्यात नाही आहे. आता गाडी बंद आहे म्हणून तुम्हाला आवाज वाटतो, पण जेव्हा गाडी मुवमेंटमध्ये येते तर हा आवाज तुम्हाला नीट वाटत नाही, याचे बीट्स ऐकू येत नाही नीट तुम्हाला, किंवा बेस जो आहे तो ऐकू येत नाही. पण हा चांगला होऊ शकला असता नक्की त्याच्यामध्ये. तर मला वाटतं कंपनीने याच्यावर काम करायला हवं आहे. मला फोर्थ फेजमध्ये जो सिस्टम मिळाला होता तो बराच चांगला होता. स्पीकरची क्वालिटी चांगली होती. डिस्प्ले मे बी इतका चांगला रेझोल्युशनचा नव्हता, बट स्टील इट हॅज अ गुड ऑडिओ क्वालिटी. आय थिंक याच्यावर पण कंपनी काम करू शकली असती. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा प्रयत्न असेल की नक्कीच तुम्हाला चांगला कंटेंट द्यावा. बऱ्याच कार, नवीन कार ज्या येतात त्याचा रिव्ह्यू मी टाकण्याचा प्रयत्न करेन, ॲज वेल ॲज किया कॅरेन्स पेट्रोल 1.5 लिटर. हार्डली काही व्हिडिओ आहेत ऑनलाईन, तर मी तुम्हाला प्रयत्न करेल की याचे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यावे. जसं की याचा परफॉर्मन्स कसा आहे, याचा मायलेज कसा आहे, याची हँडलिंग कशी आहे, स्पेस कशी आहे आणि ड्युरेबिलिटी काय आहे गाडीची, याची सर्व्हिसिंग कॉस्ट काय, या सगळ्या गोष्टी मी वेळोवेळी अपडेट करेन. पण त्यासाठी तुमचा मला सपोर्ट लागेल, म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.